पौर्णिमेला तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी त्या काळात मलंगड मुक्तीचा नारा देत मलंगड हे हिंदूंचे श्रद्धास्थान असल्याचे म्हणत येथे मलंगडाची यात्रा सुरू केली। यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील ही यात्रा तशीच चालू ठेवली। दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा सुरू असून यावेळेस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत। हिंदूंची वहिवाट ही मलंग मुक्तीची वाट असा नारा देत गेली कित्येक वर्ष हा मलंगडाचा लढा सुरू आहे। ही कोर्टात केस सुरू असून देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील या एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहून या मलंग यात्रेत सहभागी होतात। या मलंग यात्रेनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील उपस्थित आहे। गेले कित्येक महिने या यात्रेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तयारी देखील केलेली आहे। खरं तर हे जागृत स्थान आहे नवनाथाचं मलंगड आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेली की हिंदुत्वाची ही वहिवाट आहे आणि खरी अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा। आणि एक हिंदुत्वाचा विचार एक मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं हिंदुत्व, अध्यात्म आणि भक्ती हे सगळी एकत्र इथं दिसते। मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगडाच्या माध्यमातून निर्माण झाला। निवडणुकीच्या पूर्वी इथे वारकरी संप्रदायाचा एक मेळावा झाला होता। त्यात तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बोलले होते आम्ही मलंगडाला मुक्ती देऊ, मात्र ती अद्याप दिलेली नाही। मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्ती देऊ? मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं, कारण तुम्ही येऊन तुमचे अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होतंय। सन्मानित केलं त्याच्यावरती राऊत यांनी नाराजगी व्यक्त केली, तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं मलंगडावर बोलू आपण बाकी राजकीय बोलण्यापेक्षा, कारण आज एक वातावरण आहे, माघी पौर्णिमा आहे, चांगलं भक्तिमय वातावरण आहे, मला वाटतं ते महत्वाचं आहे। बाकीच्या फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले याच्याकडे आपण कसं असं बघता तर बघितलं काल टीव्हीवर तुमच्या सगळ्या, पण मला असं वाटतं बघता म्हणजे कोणाकडे भेटायला जाणं काय गुन्हे अशातला थोडी भाग आहे आपला। काय आपण महाराष्ट्र काय एवढा असा झालं नाही की एकमेकाकडे बघू सुद्धा नाही, बघू शकतो आपण, जाऊ शकतो एकमेकाकडे, त्यांनी काय मला असं वाटत नाही फार मोठा राजकीय विषय व्हावा त्याच्यात। नाथांची यात्रा आहे, नाथांचे मेन मच्छनाथ बाबांच्या इथे मलंगडावर समाधी आणि त्या समाधीचं आज यात्रा पौर्णिमेमध्ये यात्रा मोठ्या प्रमाणे भरली जाते। संपूर्ण शिवसैनिक असतील, इथले पंचकृषीतले ग्रामस्थ मंडळ असेल, हिंदू माणसं सर्व संघटना ज्या हिंदूंची आहेत निगडीत आहेत त्या सर्व हिंदू संघटना आज या मलंगडावर कृष करत असतात आणि बाबाचं दर्शन घेत असतात। इथे हजारोच्या संख्येने तुम्ही बघत असाल भाविक गडावर कूच करत आहेत आणि आनंद घेत आहेत, कारण ही हिंदूंची वहिवाट आहे। सन्माननीय या हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आदेशानुसार हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पाठ असा आम्ही नारा देऊन, तर हा आमचा मलंगड आहे, ही आमची हिंदूंची वहिवाट आहे, हा नारा घेऊन आम्ही हा सण साजरा करत आहोत। मलंगडाचा विषय हा तसा संवेदनशील विषय असून यासाठी पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षितता बाळगली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील हे एकवटले असले तरी देखील या ठिकाणी खबरदारी म्हणून जे काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत।